कोणता मुद्दा? शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांचा. बघा हे तुम्हाला काय वाटतं, हा ऐतिहासिक मुद्दे असं वाटतं तुम्हाला? हे काय ऐतिहासिक मुद्दे वगैरे नाही आहेत. हे राजकीय मुद्दे आहेत. त्यामुळे अशा भानापासून मध्ये पडलेलं काही सामान्य माणसाने बरोबर नाही असं मला वाटतं. मी तुम्हाला उदाहरण सांगतो कसं. बघा, आता परवा नाही परवा हां, परवाच बरोबर मुंबईमध्ये तो एक अंडर कन्स्ट्रक्शन पूल पडून गेला मेट्रोचा. एक माणूस मरून गेला. बरोबर आहे का नाही? ₹5,00,000 त्याला काय दिलं त्यांनी? हे दिलं समजा ₹5,00,000 त्याला त्यांनी भरपाई दिली. विचार करा यांचे भ्रष्टाचार 1000 कोटीचे आहेत आणि एका सामान्य माणसाचा जीव ₹5,00,000 ही आपली किंमत आहे. आणि हा नुसतं मुंबईत झाला असं नाही, आज पुण्यामध्ये असाच हे झालं. रोज कोणी निष्पाप माणूस बिना कामाचा मरतोय भ्रष्टाचारामुळे. भ्रष्टाचार केलाय कोणतरी म्हणून एक सामान्य माणूस मरतोय. लोकांना त्यांच्या या प्रश्नांची जाणीव होऊ द्यायची नाही. मग त्यांना वर्तमान काळावर फोकस करायचा नाही. मग जेव्हा वर्तमान काळातून लोकांना हटवायचंय तर काय करतात ते? दर महिन्यात नवीन काहीतरी मुद्दा घेऊन येतात. याचा सामान्य माणसाशी काही संबंध नाही. बरोबर आहे का नाही? मग ते काय करतात? ते आता हा त्यांनी काय केलं, इतिहासातला एक प्रश्न उचलून आणला. हा काय ऐतिहासिक मुद्दा नाही आहे. यांना ना शिवाजी महाराजांबद्दल आस्था आहे, ना टिपू सुलतानबद्दल आस्था आहे. यांना फक्त कसं आहे की लोकांचं लक्ष भटकवायचं आहे. बरोबर आहे का नाही? मग त्याच्यामुळे हा काय ऐतिहासिक प्रश्न नाही आहे. हा राजकीय प्रश्न आहे. यांना राजकारणात याची सत्ता वाचवायची म्हणून असे काही पण प्रश्न उचलत असतात. बरोबर? आणि दर महिन्याला नवीन काहीतरी कारस्थान काढून आणताय. काही जातीपासून, धर्मापासून आता शिवाजी महाराजांपर्यंत काही घेऊन येत आहे. लक्षात राहू द्या, असा एखादा मुद्दा आला मार्केटमध्ये तर पहिले विचार करायचा की याचा खरंच सामान्य जनतेशी काही संबंध आहे का? याच्याने खरंच महागाई कमी होणार आहे का? महिलांची इज्जत वाचणार आहे का? किंवा बेरोजगारांना नोकऱ्या भेटणार आहे का? बरोबर आहे का नाही? असा विचार करायचा. आणि जर समजून गेलं की याच्याशी काही याचा संबंध नाही तर समजून घ्यायचं की हे सामान्य माणसासाठीचा मुद्दा नाही आहे. हा यांची खुर्ची वाचवण्याचा मुद्दा आहे. म्हणजे हा राजकीय मुद्दा आहे. बरोबर? अशा मुद्द्यांवर जास्त टाइमपास करायचा नाही. पण आपली मीडिया बी इतकी मूर्ख आहे. असा एखादा राजकारणी काही वक्तव्य देऊन टाकतो, लगेच मीडिया त्याच्यावर 4 शो घेते, लगेच युट्यूबवाले त्याच्यावर व्हिडिओ तयार करता, लगेच सोशल मीडियावर त्याच्या रील तयार होतात आणि लोकांना असं वाटतं की हाच खरा मुद्दा आहे. तो खरा मुद्दा नाही आहे. ते तुम्हाला भटकवता आहे. त्यांची इच्छा आहे की तुम्ही वर्तमानावर जगू नका, भूतकाळामध्ये जगत राहा. म्हणजे तुम्हाला आजचा समस्या समजणार नाही. बरोबर? लक्षात राहू द्या, अशा गोष्टी डिस्कस करायचं नाही आणि टाइमपास करायचा नाही. कामाच्या मुद्द्यांवर फोकस करायचा. बरोबर?